चला चला मावशी पटपट सांगा काय आहे तर काय आहे ते. मागचे गडबड करू नका हा. मी एका एकाचा फॉर्म घेतो, नाही तर मग कसं मी भरणार नाही फॉर्म. मला पहिले सकाळपासून आजच्या प्याले बी वेळ नाही भेटून राहिला. सांगा मावशी कोणते कोणते कागद आहेत तुमचे, पुरे आहेत ना? चला दाखवा मग काय काय आहे तर. चला पटापट पटापट सांगा काय काय आहे. काय आहे रे ते कोण गोंधळ घोट राहिलं? शांत राहता का नाही? मी इकडे फॉर्म भरू का तुमचा कल्ला ऐकू तिकडचा? अरे बापा, ते योजना आली ना, लाडकी बहीण योजना, त्याच्यासाठी कोणते कोणते कागद पाहिजे ते तर सांग तू आम्हाला. आम्ही आणलं घरून. फॉर्म भरशील तर आधार कार्ड आणलं, ते आणलं, राशन कार्ड आणलं, आणि आणखी ते काय मागत होते, कोणतं डोमोशील काय म्हणते ते, त्याला कोणते कोणते कागद लागते ते माहित नाही ना आम्हाला. ते सांगतो खरी तू कोणतं कुठून करावं लागते तर. आणि ते आणखी एक काय म्हणे ते आणा लागते, उत्पन्नाचा दाखला आणा लागते, ते बी कुठून काढा लागते ते माहित नाही आम्हाला. हे पाय मग हे कागद आणले मी, हे आहेत माझ्याजवळ, याच्यावर देतं का तू भरून? मावशी मी ऑनलाईन फॉर्म भरून राहिलो. तुम्हाला कोणते ना कोणते कागद पाहिजे? तुम्ही टीव्हीवर रोजच बातम्या चालू आहे ना आता 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 तेच बातम्या चालू आहेत का याच्यावर बी? तुम्ही ते माहिती घेऊन घ्यायची होती. आणि ते पाहते तुमचे कोणते कागद आहेत तर. आधार कार्ड आणलं का तुम्ही? बरोबर, आधार कार्ड हे तुमचं लिंक झालेलं पाहिजे होतं. याच्यावर तर तुमची जन्मतारीखच चुकीला आहे, एक एक टाकून दिला आहे तुम्ही. मी काय समजू? त्याच्यावर पुरी जन्मतारीख पाहिजे तुमची, असं थोडी ना चालणार आहे. मावशी पुरे कागदपत्र असतं नाही आहे तुमचे, याच्या डोमेशियलचा कागद नाही आहे. राशन कार्ड आहे तुमचं बरोबर, पण ते तुमचं आधार कार्ड आहे ते लिंक करेल नाही आहे. ते बँकेचं अकाउंट 5 वर्ष झाले बंद दाखवून राहिलं. आणि एकाचा बी एक कागद बरोबर नाही. सकाळपासून मी 15-20 गिऱ्हाईकं काढले, पण एकाजवळ एक कागद बरोबर नाही. तुम्हाला कसं आहे मावशी, का योजना आली की जाग येते, नाही तर आम्ही इथे बसतो माशा मारत, एक जण येत नाही ना. आज आम्हाला आमचं तोंड दिसून नाही राहिलं कोणाले. सकाळपासून मी चहा प्यायचं म्हणतो, पण चहा प्यायला मला टाईम भेटून नाही राहिला. तसं आता ते अशा याच्यात नाही जमणार. तुम्हाला पुरेच कागद काढा लागतील मावशी. ते चला व्हा बरं तुम्ही बाजून, मला घेऊ द्या बरं बाकीचे गिऱ्हाईकं जराशे. या डोंबळ्याले का नाही सांगाच लागेल जरा सगळ्याले. आता माय अळेला म्हणून सांग रे झिपऱ्या. मग निघ तू बाहेर, मग सांग तुम्ही तुले कसा सांगून नाही राहिला मला कोणता कागद पाहिजे काय पाहिजे तर. थांब तू जरासा, मग सांग तुम्ही तुले. बरं पिंटू भाऊ, मी बाहेर बसतो थोडीशी. मग तुमचं जरासं आटपलं की मला सांगा ते कोणते कोणते कागदान कसे कसे करायचे तर. मग मी करतो ते, आणतो मी ते 1-2 दिवसात करून म्हटलं. मग द्या आपला तितका फॉर्म भरून. बसू का मग मी बाहेर बसतो मग. तुला भाऊ काय आहे तुमचं सांगा पटापट काय आहे तुमचं तर. तुमचा फॉर्म इथं बायाचे फॉर्म भरणं आहे ना. तुम्ही कसे काय आले राजा हो? हे बायाची योजना आहे ना, माणसाला थोडी गे. तुम्ही चुकीचं ऐकलं वाटते काहीतरी. ते तुम्हाला 500 रुपये भेटणार आहेत ना शेतकरी लोकांले. शेतकऱ्याच्या बायांले भेटणार आहेत फक्त. त्यांच्या बायकाला भेटणार आहे 1500 रुपये महिना, शेतकऱ्याला भेटणार आहे 500 रुपये महिना. तुम्ही आज राहू दे तुमचं, तुम्ही भाऊ नंतर भाऊ तुमचं काय आहे तर. उद्या आता पहिले या बायाचं काय आहे तर, आणि मग याचं तुम्ही एखाद्या दिवशी. मला माहित आहे ते. आम्हाला सरकारनं 500 रुपये महिना द्यायचं ठरवलं आणि आमच्या बायकाला 1500. तर मी म्हणून राहिलो की मला ते 2 बायका आहेत तर माझ्या दोन्ही बायकाला भेटेल का 1500 रुपये, ते विचारायला आलो तुम्ही. अरे मामा तुम्ही फायद्यात राहिले 2 लग्न करून. तुम्हाला तर 3000 रुपये महिना भेटते ना बा आता, दोघी जणीचा, मला दोन्ही मामीचा. आता तर जमलंच तुमचं. आता कसं, आता म्हणजे आपला किराणाच भागते ना हो, काही टेन्शनचं कामच नाही राहिलं. 3000 रुपये महिना आला म्हणजे पुरंच आपलं तेल मीठ डाळदाणा जे काय होते ते तुमचं होतं. आणि ते राशन कार्ड भेटते तुमच्या 3-4 जणांचं. अरे जमलं गड्या राजे तुमचं. अरे फारच चांगलं जमलं. माया बी नवरा करेल का दुसरं लग्न 1500 रुपयासाठी? मग कसं की दोघी जणी आल्या 3000 रुपये महिना भेटते ना. त्याच्या डोक्यात तर हे कल्पना येऊनच राहिली असेल आता. 2 लग्न करायला पुरले असते, 2 बायका असत्या तर 3000 रुपये महिना आला असता. खरंच आहे या पिंटीची गोष्ट. 3000 रुपये महिना आला तर घरचा किराणाच भागू राहिला ना. राशन भेटू राहिलं, गहू ज्वारी दायदाना त्यात भेटते. आणि 3000चा किराणा आणला की डोक्याला तापच नाही. घरी बसून खाचंच काम आहे फक्त आपल्याला तर आता. 3000 रुपयासाठी 2-2 बायका करते म्हणते माणसं. आणि इकडे एक एकच तर भेटून नाही राहिली पोरायले आता. त्यालेच तर म्हणते आता तर म्हणते 5 एकराच्या पेक्षा कमी 7-12 पाहिजे. आता भेटतील वाटते बाबा या योजनेच्या ना. पाहू आता काय होते तर आपला नंबर लागल्यावर. सांगा मामा काय पटकन तुमचं तर. इतका काही टाइम नाही बरं. आज लय लाईन लागेल आहे. पटपट सांगा काय आहे तर. चला भरा तुमच्या 2 बायकाचे फॉर्म. चला व्हा बरं मोकळी बाजूनं तुम्ही. काय रे पिंटे, 4 गिऱ्हाईक आले का नाही तुला? का तू तुलाच भावात चढला? अरे मी तुला विचार राहिलो, मला 2 बायका आहेत तर मग मला ते 2 उत्पन्नाचे दाखले काढा लागतील का मला सांगून नाही राहिला बाहेर कोणी. लोक म्हणते आम्हाला एकच बायको आहे ना, आम्ही एकच उत्पन्नाचा दाखला काढतो. मग मी तेच म्हणून राहिलो तुले का मला 2 आहेत तर 2 काढू का एकाच विचार माझ्या दोघीचं होते ते एकदा सांग. मग मी ते काढतो, मग त्याचं फॉर्म भरून तू मी आणतो बा दोघीले बी सोबत. काही हरकत नाही. तुम्ही बसा मग बाहेर, मी सांगतो तुम्हाला काय काय लागते तर. तुम्ही बसा बाहेर, मग पाठवतो मी तुमच्या मोबाईलवर पाठवतो सरळ लिहून काय काय पाहिजे ते. तर सांगा मावशी लवकर काय आहे तुझे तर. सांग बरं काय आहे तर. अरे बा, त्या मावशीच्या पेक्षा माया अर्जंट आहे जरासं. माया करून दे मग चालते या बायाचं तुले आता 8 दिवस बी सरत नाही घरानं.
चुप बस रे माका माया खुदे पहिले बस करतो येते घरा ना मला पहिलेच तर स्वयंपाक पाणी करून टाइम नाही भेटत कशी बी आली तर ते नातं वागवा लागतात ना माया नातं तुला माहित नाही का जरा गावात फिरतात ना ते इकडे तिकडे आणि शाळा उघडली ती मॅडम म्हणते पहिल्या दिवशी काय पाठवावं लागते पहिल्या दिवशी कोणी शिकवत असते का शाळेत कशी आली टाइमातला टाइम काढून पहिलेच तर का अर्ध्या घंटेची लाईन होती आता नंबर लागला तर माया होते पहिले हा आत्ता का मदत केलं तर ध्यान ठेव तू अहो मावशी तू येतं दिवसभर सरत नाहीच मैले फक्त एकच काम आहे त्याच्या संग एकच विचार नाही त्याले तेवढं झालं की मी निघालो इथून चालले ना तुमचं दिवसभर काय आहे तर मग मावशी ते रामायण महाभारत बाहेर जाऊन करा ना काय आहे सांग ना पटकन काय म्हणणं आहे तू येतं अरे बाप्पा माया भाऊ तर आता राहिलाच नाही काही तर इतक्या योजनेत तर माया फॉर्म भर माझ्या भावाची लाडकी बहीण योजना मला बी भेटले 1500 महिन्याचे मावशी पहिलेच 1000 रुपये महिना घेतो तू सरकारच्या ऐकून आणि आता कोणती भेटते तुले आता नाही भेटत तू 59ची झाली ना बिचारे तू या फॉर्म भरे लोक योजना ये लोक तर 60ची उरेल तू 60च्या अंदरच्या लोकायला आहेस ना आता तुला नाही भेटत चल जाय तू घरी पटकन जाय ते नातूच वागव तवाच कुठेसून खाऊ घालते तुले आता नाही भेटत तुला 1500 रुपये महिना अरे 60 वर्ष लोक चालते तर 1 वर्ष बाकी आहे ना माया अधिक एका वर्षात 12 महिने असतात ना 12 महिन्याचे लय रुपये भेटू राहिले ना तितकं कर ना पाय ना जमत असेल तर लेका पिंट्या तू आहे की नाही ऐकत नाही त्या वक्ती भल्ला मावशी मावशी करते आणि आज ते जवळ गिराईक आहे तर गोष्ट कानावर नाही घेऊन राहिला माई 1 वर्ष टाइम आहे ना अधिक पाय ना करून जमलं बरं मी जे कागदपत्र सांगतो ते कर तू मग पाहू तू हे जमते का तर भरून टाकू तू हे बी फॉर्म सांग रे नाऱ्या काय आहे तुझ्या म्हणणं तर झाबऱ्या केस कापायला काय टाइम भेटत नाही का रे तुले काहीच फॅशन आहे ना पिंटू भाऊ ते फॅशन आहे आपली आपल्याला कसे असे केस असले म्हणजे पोरीची कशी लाईन लागते आपल्या मागं पोरीची लाईन मग लावतो या मागं पहिले माया पुढे जे लाईन लागेल आहे ते मला कमी करणं पडू राहिली तू हे लवकर सांग का आहे तर चाल निघ बरं इथून ते सरकारनं योजना आणली महिलांसाठी आणि आपल्या ते पुरुषांसाठी नाही आणली का काही अरे बेरोजगार योजना आणायला मग एखादी नाही काही तर 500 रुपये बी भेटले तर बस झालं ना आपल्याला महिन्याभराचा खर्च पाणी भागते ना रिचार्ज बी झाला तर बस झाला ना लेका विचार बरं ते सरकारले विचारासाठी काही फॉर्म भरा लागतात का मी भरून देतो म्हटलं फॉर्म एखादा ते माणसाला कोण नाही भेटून राहिले 500 रुपये तर या बायालाच कोण 1500 यायला 1000च द्या म्हणा त्याच्यावरचे 500 आम्हाला द्या तुझे म्हणणं बरोबर आहे ते मला समजलं तुझे ते महिनाभराचं गुटखा पाणी काय असते तुझे रिचार्ज फिचार्ज तुले वाटलं जमलं जुगाड पण तू लवकर निघ इथून मला भरू दे ते फॉर्म हा ते रिकामे धंदे इथे काही करू नको बाबू चाल निघ वय तू बाहेर वय लवकर कवर रिंके अभ्यास पाणी सोडून काय लिहिली वय तिसं तू हा हे काही स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं थोडे ना चालू आहे ते योजनेचे फॉर्म भरणं चालू आहेत ना अभ्यास दिला सोडून काय लिहिली तिसं तू स्कॉलरशिपचे फॉर्म भराले टाइम आहे ना आधी स्कॉलरशिपचे फॉर्म भराले जरा दमादमान घ्या एक भरतो आम्ही पिंट्या मी काही ते फॉर्म भरायला नाही आली स्कॉलरशिपचे मी बी योजनेचा फॉर्म भरायला आली देशील तर ते भरून लवकर नाही तर दुसऱ्या सीटवर जातो मी आणि स्कॉलरशिपचे फॉर्म भरेल मी 8 दिवसानं पहिले हा तर फॉर्म भर माया अगं रिंकू तू किती वर्षाची झाली ते तर सांग पहिले मला तुला काय करायला लागते बे तू तुझ्या फॉर्म भरायचं काम कर काय तर मला विचारायला किती वर्षात झाली तुला काय घेणं नाही मी पाहिजे माया किती वर्षात झाली तर अहो माली माय फॉर्म भरासाठी तू वय विचारू नाही तर काय करू तसं सांग ना मग 21 वर्षात झाली मी ते फॉर्म भरून 21 वर्षापासूनच आहे ना वयोमर्यादा 21 वर्षाची झाली तरी तुझ्या बापाला विचारलं तुझ्या बाप म्हणते लग्नाला टाइमच आहे आणखी 4-5 वर्ष रिकामे धंदे काही सांगू नको मला फॉर्म भरतं का नाही ते सांग फक्त तू फालतू गोष्टी काही सांगू नको तू मला तू शाळा शिकून राहिली ना शाळा शिकून राहिली म्हटलं तू तुले माहित नाही का विवाहित महिला पाहिजे म्हणून तुझ्या लग्नच राहिलं तू या कुठे फॉर्म भरणं आहे ती चाल निघ लवकर बाहेर या काय कुठे कोण बसलो इथे सीटवर मला तर असं वाटू राहिलं याला असं वाटू राहिलं का मी कोणता मिनिस्टर झालो का काय झालो हा तिथे फॉर्म भरवायला का नाही तर मोठा म्हणून राहिला लग्न व्हायला पाहिजे हे पाहिजे मला माहितच आहे ना मी आले होते विचारायला मला वाटलं जमलं तर जमलं गेली येऊ दे बाहेर मग देतो याच्या कानसेत चांगले लावून एखादी ताई सकाळपासून भूक लागली आहे मला 3 वाजू राहिलं ना अधिक जेवायला नाही भेटू राहिलं सांग लवकर काय काय आहे तुझ्या आहेत ना सरे कागदपत्र का तुझे बी आहे काही बाकी नाही ना रे पिंट्या माझे सरेच कागदपत्र आहेत ना पाय ना मी लय हुशार होते शाळेत पहिले सरे कागदपत्र काढून ठेवते मी पण आता कसं एखादा काही कमी जास्त कागद असेल तर सांग मला मी आणतो ते करून नाही ताई तशी तू हुशारच होती तुझे कागदपत्र आहेत बरोबर पण ते तुझे ते डोमिशियल नाही ना काढेल ते नसलं तर नाही काही तर तू ते मग जन्माचा दाखला तरी आण तिथून तो बी असलाच चालते अरे ते देऊन नाही राहिले म्हणते ना ते म्हणते 90च्या खालचे काही कोणाच्या जन्माचे दाखले भेटणार नाहीत काय करू मग आता सांग तू मग राहू दे ना 90च्या पहिल्याला काय भरास लागते फॉर्म असं थोडी आहे काही फॉर्म भरणं हे काही सक्ती थोडी आहे काही जर तू इच्छा असेल तर भर नाही तर राहू दे अरे शाय नाही सर कामधंदे सोडून आज वावरात नाही गेलो ना मी घरी राहील नाही फॉर्म भरासाठी सर सकाळ पासून झाकटी तुटून स्वयंपाक केला आणि म्हटलं पहिला नंबर लागेल माझ्या सेतूत तर मला तर 2 वाजले ना 1 घंटा दिला ना त्या सेतूच्या बाहेर त्या उन्हात उभी आहो मी पाणी नाही ठेवलं प्याले ना काही नाही ठेवलं लेका तो इतका सेतू चालू राहिला तर नाही काही तर चहा पाण्याची तर सोय ठेवा लागत होती बाहेर बसला आम्ही तिथे तक करत बाहेर
तुम्ही का माया घरी का पाहुणींनी आल्या का हा? तुम्हाला ते तुमचे कागदपत्र भरणं आहे म्हणून तुम्ही लाईन लावून राहिल्या, नाही तर तुम्ही तर फिरून ना पाहत बाय हो. चल मग उद्या येतो मी. सरे कागद घेऊन उद्या भरतो फॉर्म. उद्या का नाटक केलं तर पाय बघू तू. ठीक आहे, या मग तुम्ही सरेचे सर्जन उद्या. सरेले सांगितलं मी आता कोणते कोणते कागद पाहिजे, आणि उद्या भरेल मी सरेचे फॉर्म. एक बी कागद मागे पुढे असला ना तर मग फॉर्म भरणार नाही आपण. अरे सरपंच साहेब, तुम्ही कसे काय आले? आज तर आपल्या सेतूच्या उद्घाटनाला बोलावलं तर आलं नव्हते तुम्ही. बरे झाले बा, पण तुमच्या घरी थोडे ना कोणाचा फॉर्म भरले जाते. कसे काय भटकले मग आज तुम्ही? अरे ते लंबी लाईन लागेल आहे बाहेर, ते पाठवू का म्हटलं आणखी? हा, तू येऊ नाही देऊ राहिला म्हणते कोणाला अंदर, म्हणून म्हटलं ते लंबी लाईन लागेल आहे. लोकांचे फोन येऊन राहिले ना मला गावात सरेचे. सरपंच साहेब ते फॉर्म नाहीत भरू राहिले सेतूवाले. सरपंच साहेब या तुम्ही लवकर. नाही बा, आजच्याले बस झालं एवढंच. मी परेशान झालो सकाळपासून बसेल हाव ना, तर माय म्हटलं उभं राहिले टाइम नाही भेटून राहिला. आज काही नाही बा, आज बस झालं. आज रातचे 1 वाजे लोक हेच सरत नाही मले. एक तर माझ्या एकच कॉम्प्युटर आहे, लगे वक्तावर माझ्या माणसानं बी चाट मारेल आहे मले. आणि तुम्ही बी मित्र कोणाकोणाला काय काय परेशानी झाली सेतूवर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. ठीक आहे, धन्यवाद.